सो मार्केटिंगमध्ये ना लाल रंगाला ऍक्शन कलर मानलं जातं. सो लाल रंग काय असतो, मानवी डोळ्यांना सर्वाधिक दिसणारा किंवा पटकन दिसणारा रंग हा लाल मानला जातो. तातडी किंवा घाई, इमर्जन्सी, एक्साइटमेंट. सो आपण रंगांचे मानसशास्त्र किंवा कलर सायकोलॉजी बघतोय. सो मागच्या वेळी आपण निळा रंग बघितला. सो आता आपण ना लाल रंग ह्याविषयी बघू. सो मेंदूमध्ये सर्वाधिक खळबळ माजवणारा रंग म्हणून लाल रंग ओळखला जातो मार्केटिंगच्या भाषेमध्ये. एखादी गोष्ट त्वरित करावी वाटणं यासाठी लाल रंग वापरला जातो. त्यामुळे क्लिअरन्स सेल, लिमिटेड ऑफर, बाय नाऊ ही बटणं सगळी लाल रंगाची असतात बघा. किंवा लोकांना उत्साहित करायचं Netflix, YouTube सारखे लोगो पण लाल रंगामध्ये असतात. तो विज्ञानामध्ये लाल रंग बघितल्यावर भूक जास्त लागते असं पण आढळून आलंय. सो Zomato, Swiggy, KFC, McDonald's, Coca-Cola सो खाण्यापिण्याच्या बऱ्याच ब्रँडचे लोगो लाल कलरचे आहेत. लाल रंग ना अगदी शक्ती, आत्मविश्वास ह्याचं पण प्रतीक आहे. त्यामुळे तुमचा ब्रँड तुम्हाला बोल्ड, एनर्जेटिक दाखवायचा असेल, तर तुम्ही लाल रंग निवडू शकता. Red Bull एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या ब्रँडची पूर्ण ताकदच त्यांच्या रंगात आहे. पण बऱ्याच वेळेला जसं म्हटलं तसं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं दोन्ही गोष्टी असतात. सो लाल रंग बऱ्याच वेळेला धोक्याचा इशारा किंवा डेंजर यासाठी पण आपण वापरतो. सो जनरली शेअर मार्केट किंवा हॉस्पिटल या इंडस्ट्रीमध्ये लाल कलर फार वापरला जात नाही. कारण शेअर मार्केटमध्ये बऱ्याचदा लाल कलर दिसला म्हणजे लॉस असं पकडलं जातं किंवा हॉस्पिटलमध्ये लाल कलर हा तणावाचा वापरला जातो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी किंवा रेड क्रॉस सोडलं तर बऱ्याच वेळेला हिरवा कलर जास्त वापरला जातो. सो अशा काही गोष्टी आहेत लाल रंगाशी रिलेटेड ज्या तुम्ही मार्केटिंगमध्ये किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये वापरू शकता आणि लाल रंगाचा प्रॉपर वापर करून तुमच्या ब्रँडची व्हिजिबिलिटी तुम्ही वाढवू शकता.